आपला माणूस म्हणून लोकांनी तुम्हाला विधानसभेला निवडून दिलं, मतदान केलं, तुम्ही आता शिवसेना पक्षात जाणार अशी चर्चा होते, वास्तव काय? मला निवडणुकीनंतर तातडीने हेलिकॉप्टर घ्यायला आलं. ते हेलिकॉप्टर होतं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून आलेलं. त्यामुळं आपसूक मी त्यांचा जिल्हा प्रमुख होतो, मला ते तिकीट देऊ शकले नाही म्हणून त्यांना असं वाटलं की या मुलाला आपण न्याय देऊ शकलो नाही, तर आपला आमदार आपल्याबरोबर आला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला हेलिकॉप्टर पाठवलं. भारताच्या 1947च्या स्वातंत्र्यानंतर मुंबईवरून विजय झालेल्या उमेदवाराला हेलिकॉप्टरमध्ये न्यायला हा पहिलाच प्रसंग होता. त्याच्यावर आपलं नाव लागलंय शिवनेरीचं, किल्ले शिवनेरीच्या आमदाराचं. मी भाग्यवंत समजतो आणि मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी माझी दखल घेतली, ते माझे नेते आहे. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर माझा त्या ठिकाणी युतीमध्ये भंग होऊ नये किंवा युतीचा नियम तोडू नये, पॉलिसी मॅटर म्हणून त्यांनी तातडीने त्यावेळेला माझी निवडणुकीच्या प्रवासामध्ये, निवडणूक चालू असताना माझी हकलपट्टी सुद्धा माझे जिल्हा प्रमुख पदावरून केली होती. त्यामुळे आता ते ज्यावेळी येते त्याची तारीख आम्ही घेतोय, टेंटेटिव्ह तारीख समोर येते, 1-2 तारखा पुढची प्रेसमध्ये मी ते 2 दिवसात तुम्हाला सांगेन. परंतु त्यावेळेला मात्र मी शिवसेनाच लीडर म्हणून या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आदरणीय दिवंगत नेते आमचे दिघे साहेब, आनंदी दिघे, साबीरबाई शेख आणि एकनाथजी शिंदे साहेब ह्या सगळ्या विचाराची नाळ घेऊन जो अखंड भारताचा विषय आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्हाला जात पात धर्म आम्हाला मान्य नाही, आम्हाला सर्व जाती पाती धर्माबरोबर काम करायचं आहे आणि विशेषत्वाने या हिंदुस्थानाच्या भावी पिढीचं संरक्षण करायचं आहे. त्या नेतेने, त्या नीतिमत्तेने आम्ही काम करू आणि म्हणून शिवसेना हा माझा पक्ष होता, आहे आणि राहणार आहे. अपक्ष म्हणून निवडून आले लोकांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं आणि तर तुम्ही एका पॉलिटिकल पक्षाचा हा विश्वासघात नाही मतदानाचा? बघा, शिवसेनेची तिकीट मागणारा माणूस पर्याय नव्हता, मरता वो क्या नहीं करता, मरता वो क्या नहीं करता, काय पर्याय माझ्यासारख्या साध्या माणसाला. जनतेने खांद्यावर घेतल्याने मला सांगितलं का तुम्ही लढा, फक्त पक्ष राहू द्या बाजूला. सर्व जनता म्हणजे कोण? तमाम मायबाप असलेले सर्वसामान्य व्यक्तिमत्व, जनता, मायबाप, त्यांनी सांगितलं का तुम्ही लढा, पक्ष हा विषय काढला बाजूला. रिक्षासारखं साध्या माणसाच्या हातातलं चिन्ह ज्याच्यावर रोजीरोटी माणूस कमवतो, अशा चिन्हावर त्यांनी मला उजवी दिली. ज्या वेळेला प्रत्येक पक्षाची 30,000 मतं पक्षभर रेडी असतात, म्हणजे शरद पवार साहेबांची 30,000 मतं प्लॅटफॉर्मवर रेडी, अजितदादा पवारांची 30,000 मतं प्लॅटफॉर्मवर रेडी. 30,000 तिकडून 30,000 पासून पुढे त्यांना चालायचंय आणि माझ्या जनतेला शून्यापासून चालायचंय. पण माझ्या जनतेने यावेळेला कमरेला शेला बांधला होता, महिलांनी कमरेला त्या ठिकाणी पदर खोसला होता. खूप चांगले वाईट प्रसंग आले, खूप चांगल्या वाईट गोष्टी निवडणुकीत झाल्या, 2-2 शरद सोडणे आले आणि गेले. पण तरी सुद्धा या जनतेने जो विश्वास ठेवला तो शरद सोडणे नामक या माणसावर ठेवलेला आहे. पक्ष हा तुमची चॉईस आहे त्यांनी मला सांगितलं, हा आमची चॉईस नाही. पक्ष म्हणून ते भांडले असतील, त्यांनी मला मतदानच केलं नसतं, त्यांनी माणूस म्हणून मला मतदान केलंय आणि म्हणून मला त्यांनी शाश्वत विश्वास दिलाय का तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. आणि मला असं वाटतं की माझ्या 20 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करत असताना मी कधी कुणा अन्याय केलाय, कुठल्या गावामध्ये जाऊन माझ्यामुळे गडतड झालेत किंवा मी कुठल्याही व्यक्तीशी अर्थकारण केलंय किंवा कुणाला फसवलंय किंवा कुणाला काय कमवलंय, असे कुठलीही टिप्पणी माझ्या नावासमोर आले नाही आणि मरत परत येणार नाही. ठरलंय बाळासाहेब दांगट आणि सुरेश वासगे असे काही बडे नेते किंवा बाबू पाटे असे काही लोक तुमच्या सोबत येणार का पक्षामध्ये? बघा, मी आपल्याला सांगतो, अजूनपर्यंत साहेबांची ताळी दुप्पट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मला कुणाशी संवाद करता येत नाही. पण मी संवाद केला तर एवढंच सांगेल, ज्या लोकांना खरोखर समाजाची उन्नती करायची आहे ती सगळी मंडळी माझ्याबरोबर माझ्या विचाराशी संलग्न होऊन काम करतील, हा माझा विश्वास आहे आणि भरपूर लोक काम करतील हा सुद्धा विश्वास आहे. चांगल्या वाईट अनेक गोष्टीला तुम्ही सामोरे गेले या निवडणुकीमध्ये. आपल्या विरुद्ध एक हे झालं होतं, एक व्हिडिओ आपला अश्लील व्हायरल करण्यात आला होता, त्याबाबत आळेफाटा असेल किंवा जुन्नर असेल या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले. तुम्ही आमदार झालेला आहात,
त्या गुन्ह्याची कुठे चौकशी झाली नाही. अद्याप देखील तो जो व्हिडिओ असतील तथाकथित आहे तो त्या याच्यावर वेबसाईटवर दिसत आहे. बघा मी आपल्याला सांगतो, आता मी निवडून आल्यानंतर नवीन नवीन माझ्या हातात काय आहे तर आल्यानंतर डोळ्यासमोर ज्या प्राप्त प्रसिद्ध जनतेच्या आहे तो वैयक्तिक हल्ला त्यांनी माझ्यावर केलेला आहे. जनतेचं साम्राज्य डोळ्यासमोर असताना निवडून आल्यानंतर त्यांचा सगळ्यांचा हार सत्कार सन्मान घेणं, याच्यामध्ये काही दिवस काही अधिवेशनामध्ये काही दिवस काही शिवजयंतीचे विषय काही प्लॅनिंग काय टीपीडीसी आणि एकदा जो गुन्हा घडलाय त्या गुन्ह्याला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे पुढे तो त्याच्यामध्ये कधी गुन्हा तो गुन्हाच असतो. शेवटी त्या गुन्हेगाराला त्याच्यात माफी मिळणार नाही. जो कोणी असेल त्याचा शेवटचा छडा लावला जाईल. कारण का म्हातारे मिळायचं दुःख नाही, काळ सोसवता कामा नाही. 100% आम्ही त्याच्यावर सुद्धा गंभीर पावलं उचलायला लावू. कारण गृहमंत्री येऊन आताशी 1 महिना झालाय, 1 महिना. आणि कुठला विषय पहिला घेऊन जायला पाहिजे पुढे तर बाकीचे पहिले विषय जायला पाहिजे, नंतर हा विषय जाणारच. आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही ते सगळे लोक आवडणार आहे ज्या लोकांनी जुन्नर तालुक्याच्या अस्मितेला धक्का लावायचा प्रयत्न केला. 100%. तो जो व्हिडिओ आहे तोच तर डिलीट होत नाही. अशा तुमचाच नाही तर तालुक्यामध्ये अशा अनेक लोकांचा असेच व्हिडिओ आहेत किंवा मुलींच्या बाबत असतील. सायबर विभाग तत्परतेने कारवाई करत नाही, त्यांच्याकडे लोड खूप असतो आणि हे गुन्हे पेंडिंग राहतात आणि बदनामी ही होत राहते. बघा बदनामीचा लोकांनी जनतेमध्ये वावरलेल्या माणसाला लोकमत एका बाजूला असताना काही ठरवय करून केलेली जी बदनामी असते ती त्यांच्या मनाला शरम तयार करणारी बदनामी आहे. सर्वसामान्यामध्ये उलट या सगळ्या गोष्टीने वेगळ्या पद्धतीचा मला पुनर्जन्म भेटला. लोक म्हटले की शरद सोनवणेच्या बाबतीमध्ये असं वागणं अतिशय वाईट आहे. आणि ती जी सायबरची आहे लाईनअप त्या सायबरच्या लाईनअपला आम्ही चॅलेंज करू. त्याच्यावर आपल्याला काय नक्की आपल्याला माहिती घेता येईल. कारण सायबर हा माझ्यासाठी नवीन विषय, मी आतापर्यंत त्या सायबरशी कधी या विषयाशी कामकाज केलेलं नाही. दारागटाची तुम्ही मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे. या अगोदर 2 ते 3 वेळा सर्वेक्षण झाले, कोट्यवधी रुपये खर्चून फक्त सर्वेक्षण केले जातात आणि शिवजयंतीला घोषणा होते, त्या पलीकडे पुढे जात नाही. तुमच्याकडून तसंच झालं. मागच्या पंचवार्षिकला पण आपण प्रत्येक वेळी घोषणा करायचा, या शिवजयंतीला केली, पुढं काय? 3 सर्वे काही झालं मला सांगा. आता 3 सर्वे एकदाही झालेले नाही. सर्वे करणार सुद्धा या इतिहासातलं एकच माणसाचं नाव आहे, त्याचं नाव आहे शरद सोनवणे. सर्वेला एकदाच पैसा आलाय. सर्वे झाला, सरकार पण बदललं आणि शरद सोनवणे पण बदलला. आणि असं होतं ना काही वेळेला ज्या वेळेला सगळे आदला बदल होते त्यावेळेला ते प्लेट मागे पडतात. आता पुन्हा एकदा आम्ही उचल खाल्लेली आहे. पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत, शरद सोनवणे आमदार पदावर स्थित झालेले आहेत. कदाचित शिवाय मातला ते वाटतंय. आणि म्हणून मी त्याला आठवण करून दिली किल्ल्यावर 2014 ते 19 कार्यकाल ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यकाल होता जुन्नरसाठी. आणि साहेब आम्हाला तेच हवंय आपल्याकडून. त्यांना मी दारागाडीची आठवण करून दिली. त्यांनी मंजूर सांगितलं मला सगळं करायचं, मी एक सुद्धा काम बाकी ठेवणार नाही. 13 कामं महत्वाची आहेत, ती सगळी महत्वाची कामं सांगितलेली. त्यात पहिली प्रायोरिटी दाराघाटाला आहे. दाराघाट का स्वप्न आहे? सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळेल. पश्चिम भागातल्या कुठल्याही साध्या व्यक्तीला मला गरीब ठेवायचं नाही. अर्थकारणामध्ये या कुटुंबाच्या सगळ्या कुटुंबाची बरबड होण्यासाठी मला दाराघाट फार महत्वाचा आहे. दाराघाट फुटला की बिबट्यासाठी सगळ्यांना ओतूरच्या परिसरात यावं लागेल. सर्वांगीण जुन्नर तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर दाराघाट व्हायलाच पाहिजे आणि बिबट सफारी ही चालू व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे. त्याने आम्हाला आपण ते करणार. बघा मला अवघड काम सोपं करायला खूप आवडतं. सोपी कामं त्याच दिशेने रेगोट्या ओढणं हे माझा स्वभाव नाही. हे चॅलेंजिंग जॉब आहे. याला कमीत कमी 7 परवानगी आहे. पर्यावरणापासून पर्यावरण, हवामान खातं, दुसरी गोष्ट म्हणजे पुरातत्व खातं, फॉरेस्ट, अशा सगळ्या वेगवेगळ्या 7 परवानगी आहेत आणि त्या सगळ्या दिल्लीच्या आहेत. आणि त्या मला 100% त्या सगळ्या मिळवायच्या आहेत दाराघाटाच्या. याचा सर्वे करून डीपीआर तयार करायला की बाबा याला किती पैसे होतात, 6,000 कोटी लागतात का 4,000 कोटी लागतात, यांना कळलं नाही कळलं मग बाकी परवानग्या देवेंद्रच्या दरवाज्यात बसून आणि दोन्ही असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी त्या सगळ्या परवानगी घेऊन दाराघाट आपल्याला फोडायचं आहे म्हणजे फोडायचं आहे. मी हा ब्रह्मनिश्चय केलेला माणूस आहे. त्यामुळे इथून काय मागच्या कालखंडामध्ये एकही सर्वे झाला नाही. जो झाला तो माझ्या काळात झाला. आता पुन्हा सर्वे करावा लागला का? तर आता वेळ गेल्यामुळे त्याची फिगर आणि त्याचं लाईन आउट आणि त्याचा खर्च सुद्धा बदलणार आहे. म्हणून पुन्हा सर्वेला पैसे टाकावं लागणार आहे.
दादा, तुम्ही एक 2 ते 3 वर्षापूर्वी घोषणा केली होती का छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा तुम्ही जुन्नरमध्ये उभारताय आणि तुम्ही त्याला सुरुवातही चांगली केलेली आहे, परंतु 1 वर्षाचा कालावधी गेला, आता 2 वर्षही होत आहे. नक्की हे काम वेगाने का होत नाही? हे काम वेगळंच चालू आहे. जमीन घेतल्यापासून त्याची मंजुरीनंतर त्याचा त्या ठिकाणी रस्ता करणे, लाईट घेणे, त्याच्यानंतर तिथं आता त्याचा असलेला स्ट्रक्चरल इंजिनियर बोलून त्याचा सगळ्या माती परीक्षण, खडक परीक्षण करणं. कसं वाटतं लोकांना, कोण त्याच्यामध्ये त्याचा सबंध असं त्यांना काय वाटतं, अरे हे बोलले होईल का, हे करतील का? खडक फोडून त्यातले खडक न्यायचे, तो पाठवायचा लॅबोरेटरीला. याची स्ट्रेंथ काय, याला किती वर्ष तो टिकणार आहे, तो खाली घट्ट राहणार की नाही, जे काही समजा माती आहे आजूबाजू ती माती कशी आहे, हे सगळं आता झालंय. ऑलरेडी त्याचा प्लॅटफॉर्म तसा तयार झालाय. मला असं वाटतं की किती बाय किती आपला प्लॅटफॉर्म बनायला आहे. उंचीला मला वाटतं काहीतरी 50 फूट आहे, 7 फूट 58 नाही उंची नाही, असा तो 26 मीटर आहे, 80 फूट. नाही 80 फूट बाय 80 फूट. तर असे ते तो तयार झालाय. आता मी जेव्हा इलेक्शन मध्ये स्वतःच उमेदवार असताना आणि त्याचा संस्थापक अध्यक्ष मी असताना, आता 2-3 महिने काम करेल, मी जर एका बाजूला बिझी म्हटल्यानंतर आता काम चालू होईल. आणि पुतळा हा 100% उभा राहण्यासाठी तर एवढे 2 त्याचे पाय, 4000 टनाचा एक पाय आहे, 4000 किलोचा एक पाय आहे. मला सांगा 4 टन, 4 टनाचे 2 पाय आपण घेऊन आलोय. तिथे आहे. काल सुद्धा शिवजयंतीला आपण त्या याच्या प्रयोजनावर ठेवले होते, लोकांनी दर्शन घेत होते सगळेजण. आता हे काम चालू होऊन ते काम संपणार सुद्धा आहे, पण थोडस एवढा मोठं काम हातामध्ये घेतलंय, त्याला फार काही वेळ लागणार नाही. म्हणजे फार त्याची राळ होईल असं म्हणजे डोक्यात असं होणार नाही. काम लवकर पूर्ण होईल. कारण ते पहिला फेज पूर्ण केल्यानंतर दुसरा फेज आम्हाला हातात घ्यायचा सुवर्ण मंदिराचा. आणि हे कधीतरी घडणाऱ्या गोष्टी आहेत, हा इतिहास बदलणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला करायच्या. आता इतिहास बदलायचा म्हटल्यानंतर किंवा इतिहास रचायचा म्हटलं तर नव्याने, तर थोडा अवधी द्यावाच लागेल ना जनतेने आम्हाला. पण विश्वास ठेवा, या सगळी कामं पूर्ण केलं जातील.